नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महादेव किसनराव सोळंके, माळसोंदी तालुका, जिल्हा जालना. शेतकरी बांधवांनो, जसं आपण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण असू द्या, ओबीसी आरक्षण असू द्या, इतर समाजाचं आरक्षण असू द्या, याच्यासाठी जे काय आंदोलन इथून पुढे महाराष्ट्रामध्ये झाले, इथून मागे झाले त्या आंदोलनादरम्यान आपण प्रत्येक लोकांनी जातीवाद केला. जे काय द्यायचं ते सरकारच्या हातात आहे. हे सरकार तर इतकं उल्लू बनवायचं काम जनतेला करतंय की नेमकं देतं काय आणि नाही काय याचा काय विषय समजून येत नाही. पण आज रोजी शेतकरी प्रवर्गामध्ये सर्व समाज या ठिकाणी येतो. शेतकरी एवढा थंड का आहे हीच गोष्ट सतत अनेक शेतकरी नेत्यांना त्या ठिकाणी सतवते. मी सर्वसामान्य एक शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे. माझी बी शेतामध्ये खूप मोठी प्रचंड अशा प्रकारची नुकसान झाली आहे की खूप कठीण वाटतं ती गोष्ट सांगण्यासाठी. मी शेतकऱ्यांच्यासाठी सतत लढत असतो. पण आता शेतकऱ्यांनी एकजूट व्हावं, सरकारकडे मागण्या लावून धराव्यात. कर्जमाफी असो, कर्जमाफी झालीच पाहिजे. प्रत्येक संघटनेमध्ये आता युनियन आहेत. मार्केट कमिटीमध्ये मोठ्यामध्ये जा, तिथे माथाडी कामगारांचे युनियन आहेत, आडतेवाल्याचे युनियन आहेत, तलाट्यांच्या युनियन आहेत, पोलीस लोकांचे युनियन आहेत, ग्रामसेवकाच्या युनियन आहेत, कंपन्यामध्ये मोठमोठ्या कंपन्यामध्ये युनियन आहेत, अनेक युनियन संघटना आहे, अनेक संघटनेचे युनियन आहेत. तशी शेतकऱ्यांची युनियन का नाही? शेतकऱ्यांना संघटित व्हायला पाहिजे, युनियन तयार करायला पाहिजे. युनियन असे पाहिजे, सर्व शेतकरी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरलं पाहिजे. मार्केट कमिटीमध्ये जर एखाद्या शेतकऱ्यावरती अन्याय अत्याचार होत असेल तर बाकीच्या लोकांनी त्या शेतकऱ्याला सपोर्ट करायला पाहिजे. एखाद्या बँकेमध्ये मॅनेजर लोक, काही लोक त्रास देत असताना एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या पाठीमागे बाकीच्या शेतकऱ्यांना खंबीर उभं राहायला पाहिजे. कोणत्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत असेल तर बाकीच्याही लोकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे. बाजूला न थांबता त्या लोकांना, आपल्या लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे. त्यावेळेस या देशातला, महाराष्ट्रातला, राज्यातला शेतकरी कसा एकजूट आहे त्यावेळेस या सरकारला कळेल, या अर्थव्यवस्थेला कळेल की आता शेतकऱ्याच्या सोबत आपल्याला हिनवणी करता येणार नाही, त्यांना हिनवता येणार नाही आणि इथून पुढे शेतकऱ्यांच्यावरती कोणीही अन्याय करणार नाही जोपर्यंत आपण संघटित होत नाही, एकजूट होत नाही तोपर्यंत. आज रोजी महाराष्ट्रामध्ये पावसानं धुमाकूळ घातला, सर्व शेतशिवार माती मोल झालेला आहे. काय आपली परिस्थिती आहे? काही लोकांचे घरं मातीत गेलेले आहेत, काही लोकांच्या घरी मुलीबाळीचे लग्न आहेत, मुलांचे शिक्षण आहे, सर्व मातीत गेलेलं आहे. माझी एवढीच विनंती आहे, हात जोडून कळकळीची विनंती आहे की आपण संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि एकजूट